हाय, आज आपण चॅप्टर 4 म्हणजे 4th लेसन बघणार आहोत. ॲनिमल्स अँड देअर युजेस. प्राणी, ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि त्यांचे युजेस म्हणजे त्यांचे उपयोग. देअर आर मेनी ॲनिमल्स सीन अराउंड अस. आपल्या आजूबाजूला खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्राणी बघतो. विच ऑफ द फॉलोइंग हॅव यू सीन इन युअर नेबरहूड? आता इथे खाली काही प्राणी दिलेले आहेत, त्यातले तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणते प्राणी बघता? टिक राईट दोज यू हॅव सीन. तर जे तुम्ही प्राणी बघितले असतील तर तिथे राईट टिक करा. ही आहे काऊ. काऊ म्हणजे गाय, तर ते आपण बघतो, राईट टिक करा. लिझार्ड, पाल, आपल्या घरामध्ये कधी कधी दिसते आपल्याला, तर त्याला राईट टिक करा. क्रो, कावळा आपण बघतो, राईट टिक करा. बटरफ्लाय बघतो, बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू, राईट टिक करा. फिश, मासे बघतो, यस. डॉग, कुत्रे बघतो, हो. हॉर्स, घोडा बघतो, बघितला असेल तर राईट टिक करा. ॲनिमल्स दॅट आर युजफुल टू अस आर कॉल्ड डोमेस्टिक ॲनिमल्स. जे प्राणी आपल्याला उपयोगी आहेत त्यांना आपण डोमेस्टिक ॲनिमल्स असे म्हणतो, म्हणजेच पाळीव प्राणी असे म्हणतो. वी लुक आफ्टर देम अँड प्रोव्हाइड देम फूड, वॉटर, शेल्टर अँड केअर. आपण त्यांची काळजी घेतो आणि त्यांना आपण फूड म्हणजे खायला अन्न देतो, वॉटर प्यायला पाणी देतो, शेल्टर राहण्यासाठी निवारा देतो आणि केअर त्यांची काळजी घेतो. ॲनिमल्स दॅट लिव्ह इन द फॉरेस्ट आर कॉल्ड वाईल्ड ॲनिमल्स. जे प्राणी जंगलामध्ये राहतात, फॉरेस्ट म्हणजे जंगल, त्यांना आपण वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जंगली प्राणी म्हणतो. वी कॅन सी सम ऑफ देम ॲट द झू. त्यातले आपण काही प्राणी झूमध्ये म्हणजे प्राणी संग्रहालय असतं ना, तिथे बघतो. द एलिफंट, जिराफ, लायन, टायगर, झेब्रा, रायनोसॉरस अँड द गोरिला आर सम ऑफ द बिग ॲनिमल्स. तर एलिफंट म्हणजे हत्ती, जिराफ, त्यानंतर लायन म्हणजे सिंह, टायगर म्हणजे वाघ, झेब्रा, रायनोसॉरस म्हणजे गेंडा आणि गोरिला, तर हे मोठे प्राणी आहेत. द फॉक्स, वॉल्फ, जॅकल, monkey, deer, mongoose and the squirrel are some of the small animals. तर फॉक्स म्हणजे कोल्हा, वोल्फ म्हणजे लांडगा, जॅकल म्हणजे हा एक कोल्ह्याचाच प्रकार असतो, या फॉक्सपेक्षा तो मोठा असतो. मंकी म्हणजे माकड, डिअर म्हणजे हरिण, मुंगूस आणि स्क्विरल म्हणजे खारुताई. तर हे छोट्या प्राण्यांचे एक्झाम्पल्स आहेत. सम ॲनिमल्स लिव्ह इन अँड नियर द वॉटर. काही जे प्राणी आहेत ते पाण्यामध्ये किंवा पाण्याच्या जवळ राहतात. द फिश, क्रॅब, टर्टल अँड द व्हेल लिव्ह इन वॉटर. फिश म्हणजे मासे, क्रॅब म्हणजे खेकडा, टर्टल म्हणजे कासव आणि व्हेल हा एक मासा आहे, तर ते पाण्यामध्ये राहतात. द टर्टल अँड क्रॅब डू नॉट कम आउट ऑन लँड समटाईम्स. कधी खेकडा किंवा कासव आहे ते पाण्यामध्येच राहतात, ते जमिनीवरती येत नाहीत. द क्रोकोडाईल, फ्रॉग अँड द हिप्पोपोटॅमस लिव्ह बोथ इन वॉटर अँड ऑन लँड. मगर, बेडूक आणि हिप्पोपोटॅमस म्हणजे पानघोडा, तर हे पाण्यामध्ये सुद्धा राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात. बट ओनली द फ्रॉग कॅन ब्रीथ बोथ इन वॉटर अँड ऑन लँड. पण फक्त जे बेडूक आहे ते पाणी आणि जमीन दोन्हीमध्ये श्वास घेऊ शकतं. द एलिफंट, डिअर, झेब्रा अँड द जिराफ आर प्लांट इटिंग ॲनिमल्स. हत्ती, हरिण, झेब्रा आणि जिराफ हे वनस्पती खाणारे प्राणी आहेत. लायन्स, टायगर्स, लेपर्ड्स अँड क्रोकोडाईल हंट अँड ईट द फ्लेश ऑफ अदर ॲनिमल्स. लायन्स म्हणजे सिंह, टायगर्स म्हणजे वाघ, लेपर्ड्स म्हणजे बिबट्या आणि क्रोकोडाईल म्हणजे मगर. हे शिकार करतात दुसऱ्या प्राण्यांची आणि त्या प्राण्यांचं मांस खातात. फ्लेश म्हणजे मांस खाणे. दे आर फ्लेश इटिंग ॲनिमल्स आणि त्यांना आपण मांस खाणारे प्राणी असं म्हणतो. Some animals like the bear, dog, cat and the rat eat plants as well as other animals. काही प्राणी जे आहेत जसं की बियर म्हणजे अस्वल, डॉग म्हणजे कुत्रा, कॅट म्हणजे मांजर आणि रॅट म्हणजे उंदीर, तर हे प्राणी वनस्पती पण खातात आणि प्राण्यांचं मांससुद्धा खातात. वाईल्ड लाईफ हॅज टू बी प्रोटेक्टेड अँड प्रिझर्व फॉर द फ्युचर. जे वाईल्ड लाईफ आहे, वाईल्ड लाईफ म्हणजे जंगली प्राण्यांचं जे जीवन आहे
म्हणजे वन्यजीवन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्राणी पण येतात, वनस्पती पण येतात. तर यांचं आपण प्रोटेक्शन केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांचं जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, ते जपून ठेवलं पाहिजे आपल्या भविष्यासाठी. यूज ऑफ ॲनिमल्स. तर प्राण्यांचे उपयोग बघूयात. ॲनिमल्स आर युजफुल टू अस इन मेनी वेज. आपल्याला प्राणी हे खूप वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी असतात. द काऊ, बफेलो अँड गोट गिव्ह अस मिल्क. गाय, म्हैस आणि शेळी हे आपल्याला दूध देतात. बुलक्स अँड ऑक्सन आर यूज टू प्लग द फील्ड्स बाय द फार्मर. बैल आहेत आपल्याला शेतीसाठी, नांगरण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करत असतात. हॉर्सेस अँड बुलक्स ड्रॉ कार्ट्स अँड कॅरेजेस. घोडे किंवा बैल, तर यांचा उपयोग बैलगाडी, घोडागाडी, गाडी म्हणून केला जातो किंवा जे जड सामान आहे ते वाहून नेण्यासाठी पण केला जातं. एलिफंट्स, कॅमल्स, डॉंकीज अँड मुल्स कॅरी लोड्स. एलिफंट्स म्हणजे हत्ती, कॅमल्स म्हणजे उंट, डॉंकीज म्हणजे गाढव आणि म्युल्स म्हणजे खेचर, जे की एक गाढवाचाच प्रकार आहेत. तर ते ओझी वाहून नेण्यासाठी उपयोगी आहेत. बर्ड्स लाईक द हेन अँड द डक गिव्ह अस एग्स. कोंबडी, बदक यांसारखे पक्षी आपल्याला अंडी देतात. वी गेट हनी फ्रॉम द हनी बीज. मधमाशांपासून आपल्याला मध मिळतो. वी गेट सिल्क फ्रॉम सिल्क वॉर्म्स. जे सिल्क वॉर्म आहेत, रेशीम किडे आहेत, अशा प्रकारचे त्यांच्यापासून आपल्याला सिल्क म्हणजे रेशीम भेटतं. त्यापासून आपण रेशमी कपडे तयार करतो. दे फीड ऑन मलबेरी लीव्ज. हे जे रेशीम किडे आहेत ना, ते मलबेरी झाडाच्या पानं खाऊन जगतात. द शीप गिव्ह अस वूल. मेंढी आपल्याला लोकर देते. वुलन क्लोथ्स आर मेड आउट ऑफ वूल. आणि त्या लोकरीपासून आपण लोकराची वस्त्रे बनवतो, लोकरी कपडे बनवतो, म्हणजे जसं की स्वेटर, सॉक्स, टोपी, अशा प्रकारे जे आपल्याला थंडीमध्ये घालण्यासाठी उपयोगी असतात. गोट्स, शीप, हेन्स अँड टर्की आर रिअर्ड फॉर देअर मीट. शेळी, मेंढी, कोंबडी आणि टर्की, तर यांचा मांसासाठी ते पाळले जातात. सर्टन व्हरायटीज ऑफ फिश आर इटन ॲज फूड. माशांचे सुद्धा काही प्रकार आहेत, ते आपण फूड म्हणून, अन्न म्हणून खातात. डॉग्स हॅव अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ स्मेल. कुत्र्यांना पटकन वास येतो. दे हेल्प द पोलीस टू फाइंड क्रिमिनल्स, ड्रग्ज अँड एक्सप्लोजिव्ज. त्यामुळे त्यांची वास घेण्याची क्षमता खूप जास्त असते. त्यामुळे ते पोलिसांना गुन्हेगार, क्रिमिनल्स म्हणजे जे गुन्हेगार, गुन्हा करणारे लोक, ड्रग्ज आहेत ते, किंवा एक्सप्लोजिव्स म्हणजे बॉम्बसारखी स्फोटके शोधण्यासाठी मदत करतात. डॉग्स अल्सो गार्ड द हाऊस. कुत्रे आपल्या घराचे रक्षण सुद्धा करतात. लेदर इज मेड आउट ऑफ द स्किन ऑफ डेड ॲनिमल्स टू मेक व्हेरियस आर्टिकल्स लाईक बॅग्स, जॅकेट, शूज अँड बेल्ट्स. मेलेल्या प्राण्यांच्या स्किनपासून, त्वचेपासून लेदर बनवलं जातं. त्या लेदरपासून वेगवेगळ्या लेदरच्या वस्तू बनवल्या जातात, जसं की बॅग्स आहेत, जॅकेट आहेत, शूज आहेत, बेल्ट आहेत, यांसारख्या. ॲनिमल्स दॅट आर टेम्ड अँड केप्ट ॲट होम आर कॉल्ड पेट्स. जे ॲनिमल आपण पाळतो आणि आपल्या घरी ठेवतो त्यांना आपण पेट्स असं म्हणतो, पेट ॲनिमल्स. दे गिव्ह अस जॉय अँड फन. त्यांच्यामुळे आपल्याला खूप आनंद भेटतो, खूप मज्जा येते. सम ऑफ द कॉमन पेट्स आर द डॉग, कॅट, रॅबिट अँड फिश. त्यातले जे जास्त करून पाळले जाणारे प्राणी आहेत कुत्रा, मांजर, ससा आणि मासे. हो ना, घरामध्ये जर मांजर असेल तर तुम्हाला खूप छान वाटतं ना, कुत्र्याचं पिल्लू असेल तर खूप छान वाटतं. तर ते आपल्याला जॉय आणि फन देतात, म्हणजे आनंद देतात. वी शूड टेक केअर ऑफ अवर पेट्स अँड बी काइंड टू देम. आपण आपल्या घरी जे प्राणी पाळतो त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे, काइंड असलं पाहिजे. ठीक आहे. क्लासरूम ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला क्लासमध्ये करायची आहे. फाइंड आउट द नेम्स ऑफ ॲनिमल्स फॉर ॲज मेनी लेटर्स ऑफ द अल्फाबेट ॲज यू कॅन. तुम्हाला जेवढे येतील, इथे बघा खाली अल्फाबेट दिलेले आहेत, त्या अल्फाबेट, त्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या प्राण्यांची नावे तुम्हाला जितके जमतील तेवढे तुम्हाला लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, जसं की एक्झाम्पल दिलेलं आहे ए,
तर ए पासून स्टार्ट होणार आहे ॲस. ॲस म्हणजे गाढव, अँट म्हणजे मुंगी, ॲलिगेटर. ॲलिगेटर म्हणजे मगर, मगरीचाच एक प्रकार आहे. अँटिलोप. अँटिलोप म्हणजे हरिणाचा प्रकार आहे. ठीक आहे. त्यानंतर बी, बुल. बुल म्हणजे बैल, बियर म्हणजे अस्वल, बफेलो म्हणजे म्हैस, ब्ल्यू व्हेल म्हणजे निळा देवमासा. अजून तुम्हाला आठवतील तेवढे प्राणी तुम्ही लिहायचे आहेत. सी. सी पासून स्टार्ट होणार आहे कॅट. कॅट म्हणजे मांजर, कॅमल. कॅमल म्हणजे उंट, कॉक म्हणजे कोंबडा, क्रोकोडाईल म्हणजे सुद्धा मगर, काऊ. काऊ म्हणजे गाय, क्रो म्हणजे कावळा. अजून तुम्हाला आठवले तर लिहा. डी. डी पासून स्टार्ट होणार आहे डॉग म्हणजे कुत्रा, डॉंकी म्हणजे गाढव, डक म्हणजे बदक, डॉल्फिन. नंतर ई. ई पासून स्टार्ट होणार आहे एलिफंट, हत्ती, इगल, गरुड, इग्रेट. इग्रेट म्हणजे बगळा. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. फर्स्ट, ॲनिमल्स दॅट आर युजफुल टू अस आर कॉल्ड डोमेस्टिक ॲनिमल्स. जे प्राणी आपल्याला उपयोगी असतात त्यांना आपण डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे पाळीव प्राणी असं म्हणतो. सेकंड, ॲनिमल्स दॅट लिव्ह इन द फॉरेस्ट आर कॉल्ड वाईल्ड ॲनिमल्स. जे प्राणी जंगलामध्ये राहतात त्यांना आपण जंगली प्राणी असं म्हणतो. 3. Animals that are tamed and kept at home are called pets. जे प्राणी आपण पाळतो आणि आपल्या घरी ठेवतो त्यांना आपण पेट्स, पाळीव प्राणी असं म्हणतो. 4. Animals are useful to us in many ways. प्राणी आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी असतात. 5. Wildlife has to be protected and preserved for the future. आपल्या भविष्यासाठी आपण जे वन्यजीवन आहे म्हणजेच वाईल्ड लाईफ तर त्याचं प्रोटेक्शन, संरक्षण केलं पाहिजे आणि त्याचं संवर्धन, जतन करून ठेवलं पाहिजे. समजला लेसन? बाय.